नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होणार का काँग्रेसमध्ये विलीन होणार, नेमकं त्याचं काय होणार? आता त्या चर्चा कुचर्चा जोर धरू लागलेला आहे. चर्चा महाराष्ट्रामध्ये देशातलं राजकारण ढवळून निघालेलं आहे. आपण पाहिलेलं आहे की देशामध्ये राजकारण हे चौना चौथ्याचं राजकारण झालेलं आहे. कोण कुठल्या पक्षासोबत कधी जाईल काही सांगता येत नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना अनेक वेळा फोडली, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. मात्र आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किती गट पडलेत, नेमकं त्या गटाचं म्हणणं काय, कुणासोबत जायचं, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर तसंच शरद पवार हे राजकारणामध्ये किती साली आले आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर हे खरंच NDA सोबत जातील का काँग्रेसमध्ये यांचं विलीनीकरण होईल, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. कधी काळी देशाच्या राजकारणामध्ये सर्वात प्रथम नाव घेतलं जातं ते शरद पवारांचं. मात्र शरद पवारांच्या राजकारणाला ब्रेक लावण्याचं काम दस्तूर खुद्द अजित पवार यांनी केलं. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले. ते सध्याची परिस्थिती अशी झाली, खासदार आमदार म्हणजेच राजकारणी यांना कोणत्या एका पक्षात थांबावं हे कळना. त्यांना वाटतंय की आज ह्या पक्षात, उद्या त्या पक्षात, परवा त्या पक्षात. सत्ता जिकडं असेल तिकडं जाणारी लोक आता राजकारणामध्ये झालेली आहेत. पूर्वी नीतिमत्ता होती. आपण पाहिलं की स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी मरुस्तोवर पक्ष सोडला नाही. शेतकरी कामगार पक्षामध्ये ते सुरुवातीला काम केलं आणि शेवट सुद्धा त्यांचा शेकापमध्ये झाला. मात्र आता परिस्थिती बदलली. नेता संध्याकाळी झोपला तर सकाळी कुठल्या पक्षात आहे हे कार्यकर्त्यांना कळत नाही, कुठल्या पक्षाचा झेंडा घ्यावा. यामुळं अनेकांची चलबिचल झाली. 2022 मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली, तर त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता 6 ते 7 खासदार फुटणार आहेत अशी चर्चा जोर धरलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडले गेले, तर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा खासदार फुटतील असं सांगितण्यात येते. परंतु सध्या त्या चर्चेला थोडं मागे पडलेली चर्चा. आणि दुसरी चर्चा म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेस पक्षामध्ये विलीन होणार आहे अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. त्यातच शरद पवारांचं जर राजकीय करिअर जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या राजकारणाला 1960 पासून सुरुवात झाली विद्यार्थी चळवळीतून. शरद पवार यांनी राजकारण विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात केलं. ते 20-21 वयाचे असताना बारामती मधल्या विद्यार्थी चळवळीतून ते राजकारणात आले आणि त्यानंतर ते यशवंतराव चव्हाण यांचे अनुयायी मानले जायचे. पहिली निवडणूक आणि आमदारकी त्यांना 1967 मध्ये मिळाली. म्हणजे फक्त 27व्या वर्षी शरद पवार हे बारामतीचे आमदार झाले. पहिल्यांदा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 67 नंतर 72ला निवडून आले, 78ला निवडून आले, 80 मध्ये बारामतीतून निवडून आले ते. आणि पहिल्यांदा 18 जुलै 1978 साली ते महाराष्ट्र राज्याचे पहिल्यांदा आमदार, मुख्यमंत्री 38व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता त्यानंतर काँग्रेसमधून फूट पाडून प्रयोग डेमोक्रेटिक फ्रंट असा स्थापन करून ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले होते. 67ला ते बारामतीतून वयाच्या 27व्या वर्षी निवडून आले. ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. 1999 पर्यंत 1999 मध्ये त्यांनी
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. 1996 साली ते केंद्रात संरक्षण मंत्री होते, कृषी मंत्री होते. मात्र 99ला त्यांनी ज्यावेळेस राजीव गांधीची हत्या झाली त्यानंतर मात्र सोनिया गांधी यांना अध्यक्ष करायचं ठरलं आणि त्यांनी परदेशी मुद्दा काढला. म्हणजे बाहेरची बाई इथं येऊन जर पक्षाचे अध्यक्ष होत असेल तर काय करायचं असा मुद्दा काढला आणि त्यानंतर ते तिथून बाहेर पडले आणि स्वतःची 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला. तो पक्ष अनेक वेळा सत्तेत आला काँग्रेस सोबत. मात्र 2014 पासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस देशात आणि राज्यात सत्तेत नाही. मात्र 2 वर्षासाठी मध्यंतरीच्या काळात 19च्या निवडणुका ज्या वेळेस झाल्या त्यावेळेस शिवसेनेची मदत घेऊन सत्तेत आला पक्ष. मात्र 2 वर्षात सत्ता गेली. त्यानंतर असं झालं की शिवसेनेचे अनेक लोक फुटत फुटत गेली आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा घरघर लागली. घरघर लागत 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 गेली. आता सध्याच्या राजकारणामध्ये असं झालं की उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटले. ते NDA सोबत गेले, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले. भारतीय जनता पक्षानं आमदार खासदार फोडण्याची एक मोहीम सुरू केलेली आहे. किती का पैसे मागना त्याला फोडायचा, आपल्या पक्षात घ्यायचा, आपल्या सोबत घ्यायचा. मग त्यानं 100 कोटी मागू देत, 200 कोटी मागू देत, किती का मागणार. भारतीय जनता पक्षानं अयोध्यामधल्या राम मंदिराच्या पैशामध्ये घोटाळा केला. अनेक घोटाळे केलेले आहेत आणि त्या पैशाच्या घोटाळ्यावरतीच आमदार खासदार खरेदी सध्या जोरात आहे आणि तेजीत आहे. आता शरद पवारांचे राष्ट्रवादीचे 9 खासदार निवडून आलेले आहेत. 8 खासदार निवडून आले आहेत. उद्धव ठाकरेंचे 9, शरद पवारांचे 8 खासदार आहेत. 10 पैकी 8 खासदार निवडून आले आणि या आता 8 खासदारांमध्ये चलबिचल सुरू आहे असं चर्चा आपण पाहिलेल्या आहेत. सगळीकडे बातम्या वगैरे ते सुरू आहे. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार आहेत. शरद पवार आहेत, जयंत पाटील आहेत, रोहित पवार आहेत आणि ही सगळी मंडळी या पक्षाचं सध्या काम पाहतात. शरद पवार हे आजारी असतात सारखे सारखे, तरी सुद्धा ते दौऱ्यावर असतात, इकडे जातात तिकडे जातात. मात्र त्यांचं जे राजकारण जे चाणक्य म्हणून ओळखले जात होते राजकारणातले पूर्वी, आता काहीसा प्रभाव शरद पवारांचा कमी झालाय बऱ्यापैकी. तर हा प्रभाव शरद पवारांचा कमी झाला. आता खासदार फोडाफोडी जी चालू आहे देशभर, ममता बॅनर्जीचे 20 खासदार फोडले, उद्धव ठाकरेंचे फोडले, असेच वेळोवेळी इतर छोट्या मोठ्या पक्षाचे खासदार फोडायचं काम सुरू आहे. या सगळ्या फोडाफोडीला कंटाळून शरद पवारांनी एक मत आपलं मांडलं की जर पक्षच काँग्रेस पक्षामध्ये जर विलीन केला तर चालेल का, आणि विलीन करायचं म्हटलं तर काँग्रेस पक्ष आपल्याला काय देणार आहे. केंद्रामध्ये एखादी मोठी जबाबदारी दिली पाहिजे. म्हणजे आपली जी कन्या आहे सुप्रिया सुळे हिची काही का होणार पण सोय केली पाहिजे. कारण की हे भाजपवाले जे 8 खासदार आहेत हे काही करून फोडतील असं शरद पवारांना भीती वाटायला लागलेली. त्यातच आता शरद पवारांना वाटतंय की बाबा जर काँग्रेसमध्ये विलीन करायचं तर हे सगळेच्या सगळे येणार आहेत का. जसं की अमोल कोल्हे आहे, सुप्रिया सुळे आहेत, बाळ्यामामा म्हात्रे आहे, असे बरेच 8 खासदार आहेत. तर त्या 8 मध्ये सुद्धा थोडं कन्फ्युजन आहे, चलबिचन आहे. आमदार तर 10च निवडून आलेले आहेत. परंतु एक गट असा म्हणतो की काँग्रेस सोबत जाऊ, दुसरा गट म्हणतो भाजप सोबत जाऊ. अशा दोन्ही ह्याच्यामध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी अडकलेले. आता बघा मुंबईमध्ये ठाणे असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, या महापालिका निवडणुकीत NCP म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट यांची आघाडी होती. मात्र आघाडी असताना सुद्धा काहीही फरक पडलेला नाही, लोक निवडून आलेले नाही. म्हणजे पक्षामध्ये जी मरगळ आहे ही मोठ्या प्रमाणे मरगळ आहे. आता काही नेत्यांचं म्हणणं आहे की बाबा आपण अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊ म्हणजे सत्तेमध्ये जाऊ. तर काही जणांचं मत आहे की आपण काँग्रेसमध्ये विलीन होऊ, असं काही जणांचं मत आहे. मात्र आता सुप्रिया सुळे यांनी मोठी भूमिका घेतलेली आहे. पवार गटातल्या त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या गटाच्या माणसाला काँग्रेसनं अध्यक्ष करावं महाराष्ट्राचं.
त्यानंतर मग आम्ही विलीन करू. यावरती विजय वडेट्टीवार सुद्धा म्हटलेले आहे की विलिनीकरणाची चर्चा ही सध्या अंतिम टप्प्यात आहे. आणि त्यानंतर शरद पवारांनी दस्तूर खुद्द असं सांगितलेलं आहे की आमचा पक्ष आम्ही काँग्रेसमध्ये विलीन करणार नाही, असं शरद पवारांनी 3 तारखेला कालच्या म्हटलेलं आहे. मात्र आता ही चर्चा जी आहे ही चर्चा मात्र सुरू आहे. आता 8 पैकी 5 खासदार जे आहेत हे काँग्रेसमध्ये जाण्याचे इच्छुक आहेत, तर 3 खासदारांचा मात्र विरोध आहे आणि 10 आमदारांनी पुन्हा जायचं कुठं, अशी सुद्धा सध्या जोरदार चर्चा आहे. आता शरद पवार हे राज्यसभेवरती गेलेले आहेत. मग हे सगळं असताना सुद्धा पक्ष आपण विलीन करायचा आहे का, म्हणजे ही चर्चा जी आहे पवार साहेबांनी काहीशी बाबा सध्या तरी ही चर्चा थांबवलेली आहे. म्हणजे सत्तेसोबत जायचं का सत्तेच्या विरोधात जायचं, ही चर्चा मात्र महाराष्ट्रामध्ये जोरदार आहे. मात्र येणाऱ्या काही काळामध्ये शरद पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ही कुठल्या ना कुठल्या तरी पक्षामध्ये ही विलीन करावी लागेल आणि त्यांना विलीनच व्हावी लागेल. अन्यथा जसं उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली तशीच ही सुद्धा राष्ट्रवादी फुटायला वेळ लागणार नाही. कारण की जे निवडून आलेली लोक आहेत ह्यांना सत्तेचा हवायस आहे आणि ह्यांनी ज्या करोडो अरबो रुपयाच्या ज्या संपत्त्या जमवलेल्या आहेत ह्या संपत्त्या जर राखायच्या म्हणलं तर सत्तेसोबतच जावं लागेल. नाहीतर ते भाजपवाले कारवाया करतात हे सुद्धा आपण बघितलेलं आहे की कशा कारवाया करते ती, काय कारण नसताना सुद्धा जेलमध्ये टाकते आणि जेलमध्ये जाण्याच्या भीतीनं हे लोक भाजप सोबत जाऊ शकतात. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, विमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.